भावा, आपल्याला राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही. सगळीच राजकीय आव्हाने आणि नेते सारखेच असतात. त्या चिखलात आपल्याला पडायचं नाही. जर तुम्ही असाच विचार करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला राजकारणात इंटरेस्ट नसेल, पण राजकारणाला तुमच्यात प्रचंड इंटरेस्ट आहे. कारण तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही करता ते सर्व कुठल्या ना कुठल्या राजकीय निर्णयाने ठरत असतं. पटत नाहीये? चला थेट आकड्यांसह आणि पुराव्यांसह बोलूया. उद्या तुमचं लग्न होईल, कुटुंब होईल, त्यांना चांगलं शिक्षण आणि आरोग्य हवं असेल ना. पण मित्रांनो, जागतिक मानवी विकास निर्देशांकात भारत 134व्या स्थानावर आहे. आपले शेजारी देशही अनेकदा आरोग्य आणि प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत आपल्या पुढे निघून जातात. कारण आपल्याकडे बजेटमध्ये शिक्षण आणि आरोग्यावर होणारा सरकारी खर्च अत्यंत कमी आहे. लैंगिक समानतेच्या बाबतीत आपण जगात 125 ते 130च्या दरम्यान आहोत. म्हणजेच आपल्या बहिणींना किंवा महिलांना नोकरी व्यवसायात समान संधी मिळण्यासाठी अजून खूप संघर्ष करावा लागतोय. आणि ज्या हवेत आपण श्वास घेतोय त्या पर्यावरण निर्देशांकात तर भारताचे स्थान जगाच्या पाठीवर सर्वात खालच्या स्तरावर आहे. तुम्ही म्हणता मला काय फरक पडतो? तर एका, आपण सगळ्यात अभिमानाने सांगतो की भारत ही जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा जास्त काळ सत्तेत राहण्याचा विक्रम केलाय, ज्याचा सत्ताधाऱ्यांना आनंद आहे. पण देशाच्या या वाढत्या संपत्ती तुमच्या वैयक्तिक खिशाला काय मिळालं? जेव्हा आपण प्रति व्यक्ती GDP मोजतो तेव्हा आपला भारत जगात थेट 144व्या स्थानावर येतो. आणि खरेदी क्षमतेचा विचार केला तर आपण 125व्या क्रमांकावर आहोत. याचा अर्थ समजून घ्या, देश मोठा होतोय, पण सामान्य तरुणाच्या हाताला मिळणारा रोजगार, त्याची सॅलरी आणि त्याचं राहणीमान सुधारण्यासाठी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रगत देशांच्या तुलनेत आपली श्रमोत्पादकता खूप कमी आहे, कारण आपल्याकडे कौशल्यावर आधारित शिक्षणाची अजूनही कमतरता आहे. आता सांगा, हा तुमच्या खिशाचा प्रश्न राजकीय नाही का? तुम्हाला स्टार्टअप करायचं आहे, नवीन शोध लावायचा आहे, नक्कीच करा. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताने चांगली प्रगती केली असून आपण जगात 38व्या स्थानावर आहे. पण ज्या इंटरनेटवर तुम्ही रील्स पाहताय किंवा बिझनेस करताय, त्या इंटरनेटच्या सरासरी स्पीड आणि डिजिटल साक्षरतेच्या बाबतीत भारत जगात 80 ते 90व्या क्रमांकावर येतो. इतकंच नाही, उद्या तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला किंवा नोकरी केली आणि तुम्हाला सिस्टीमबद्दल काही बोलायचं असेल तर आज प्रेस स्वतंत्रता निर्देशांकात आपला देश 180 देशांमध्ये 127व्या स्थानावर घसरलाय. म्हणजेच तुमचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य कुठेतरी आकुंचन पावतंय. हे निर्णय कोण घेतं? राजकारणच ना. मित्रांनो, नेते किती काळ सत्तेत राहिले, कोणाचा विक्रम मोडला, याच्या आनंदापेक्षा आपला देश शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामान्य माणसाच्या उत्पन्नाच्या बाबतीत जगात पहिल्या 50 देशांमध्ये कधी येणार, यावर प्रश्न विचारणं गरजेचं आहे. मला राजकारणात इंटरेस्ट नाही असं म्हणून तुम्ही जोपर्यंत राजकारणापासून लांब राहाल तोपर्यंत तुमच्या भविष्याचे निर्णय असेच सुस्त राहतील. सत्तेचा काळ मोठा असण्यापेक्षा सामान्य माणसाच्या विकासाचा वेग मोठा असणं हेच खऱ्या महासत्तेचं लक्षण असतं. आता तरी जागे व्हा आणि आपल्या हक्काचे प्रश्न विचारायला शिका. तुम्हाला काय वाटतं, या जागतिक क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी आपण तरुणांनी काय केलं पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर तरुणही जागे होतील.